नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आज दिव्यांग बांधवांसाठी सरकारने 3 शासन निर्णय काढलेले आहे, म्हणजे 3 GR काढलेले आहे। या शासन निर्णयामुळे दिव्यांग बांधवांना अतिशय मोठी मदत होणार आहे। सर्व योजना तसेच पेन्शन वेळेवर मिळणार आहे। सर्व कामे आता वेळेवर होऊ शकणार आहे। या शासन निर्णयाद्वारे अतिशय महत्त्वाचे अशा घोषणा या ठिकाणी केलेल्या आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता या शासन निर्णयात आपल्याला काय माहिती दिलेली आहे। तर पहिला शासन निर्णय असणार आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत जो दुसरा GR आहे तो असा आहे की दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक महामंडळामध्ये अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत। नंतर आहे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग सक्षमीकरण विभागाकरिता राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी नवीन SLS करिता RBI मध्ये खाते उघडण्याबाबत असे महत्त्वाचे 3 शासन निर्णय आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मित्रांनो, पहिला जो शासन निर्णय आहे तो आहे दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 24 एप्रिल 2026 रोजीचा हा GR आहे। त्यामध्ये बघा पहिला शासन निर्णय काय आहे तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने मंजूर केलेल्या सुधारित आकृतीबंधानुसार आयुक्तालय स्तरावरील वित्तीय कामकाजासाठी सहाय्यक संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत। म्हणजे जे वित्तीय कामकाज आहे म्हणजे आता आपले पेन्शन हे दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत दिल्या जाणार आहे। तसेच आणखी ज्या काही दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहे त्याचे जे नियोजन करायचे आहे त्या कामकाजाचे जे नियोजन करायचे आहे ते कोणाच्या माध्यमातून करायला हवे, निधी कोणाच्या माध्यमातून वाटप करण्यात यावा, त्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे। त्यामध्ये बघा दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय नियंत्रक अधिकारी असणार आहे आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे, आहरण व संवितरण अधिकारी सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे। जे सहाय्यक संचालक आहे ते हे आहरण व संवितरण अधिकारी राहणार आहे आणि नियंत्रक अधिकारी राहणार आहे आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा पहिला महत्त्वाचा GR आहे। या GR मुळे आपले जे वित्तीय म्हणजे आर्थिक व्यवहार आहे ते आता गतीने होणार आहे। दिव्यांगांना पेन्शन वेळेवर मिळणार आहे, योजनांचे पैसे सुद्धा वेळेवर मिळणार आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा असा GR आहे। तर मित्रांनो, पुढचा जो GR आहे बघा महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळामध्ये अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत। मग आता जे दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आहे ते काय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो, यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिव्यांग सामाजिक आर्थिक विकासासाठी दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची शासनाचा उपक्रम म्हणून या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे। या मंडळाद्वारे दिव्यांग बांधवांना या ठिकाणी मदत केली जाते। राज्यातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करण्याचे कार्य महामंडळामार्फत करण्यात येते। म्हणजे दिव्यांग बांधवांना कर्ज वितरणासोबत दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाची थेट कर्ज योजना, हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरते वाहन म्हणजे ई-रिक्षा, महाशरद वेब बेस्ड पोर्टल जनजागृती अभियान, राष्ट्रीय दिव्यांग महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन योजना इत्यादी स्वरूपाच्या योजना या महामंडळासोबत राबवण्यात येतात। दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना निश्चित करण्यात आली आहे। त्यातील 4 अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यामध्ये बघा खालील अशासकीय तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाचे अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येत आहे। म्हणजे जे सरकारी नोकर नाहीत परंतु त्यांना दिव्यांगांच्या प्रश्नांविषयी माहिती आहे असे अशासकीय जे म्हणजे शासनाचे नोकर नसून किंवा शासनाचे अधिकारी नसून आपल्या दिव्यांग बांधवांचे हित बघणारे असे आपले दिव्यांग बांधवांमधलेच काही सदस्य या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 1 नंबरला आहे गहिनीनाथ नलावडे अस्थिव्यंग संवर्गामधून, 2 नंबरला आहे श्रीमती जिज्ञासा कुबडे चक्कलडाल दृष्टिबाधित अंध संवर्गामधून आणि श्री बसवेश्वर पैके मतिमंद संवर्गामधून। म्हणजे मित्रांनो, या महामंडळामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्यामध्ये
जे आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांच्यासोबत निर्णय घेण्याचा, दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही योजना आहे त्या कशा पद्धतीने राबवायच्या, त्यात काही त्रुटी असतील तर हे जे आपले दिव्यांग बांधव आहेत ते त्या ठिकाणी सूचना करू शकणार आहे। त्यामुळे या महामंडळाचे सदस्य म्हणून यांना या GR नुसार नियुक्त करण्यात आलेले आहे। त्यामुळे आपल्या दिव्यांग बांधवांच्या ज्या काही समस्या आहे, प्रश्न आहे, हे त्यांच्यामार्फत आपल्याला मांडता येणार आहे। तर मित्रांनो, नंतर तिसरा जो शासन निर्णय आहे तो आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी नवीन SLS करिता RBI मध्ये खाते उघडण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 24 एप्रिल 2026 रोजीचा हा महत्त्वपूर्ण GR आहे। मित्रांनो, या GR नुसार दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी सेंट्रल स्कीम कोड 3169 आणि SLS कोड MS 715 या जो निधी आहे तो निधी वेळेवर वितरित करण्यासाठी SNA स्पर्श पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धतीच्या अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य संलग्नित योजनानिहाय आहरण खाते उघडण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेत जे लाभार्थी आहेत, केंद्र सरकार काही निधी देते आणि महाराष्ट्र सरकार काही निधी देते, तर मग दोन्ही निधी या ठिकाणी एकत्रित यावे आणि इंदिरा गांधी पेन्शन योजनेतील दिव्यांग बांधवांना हे पेन्शन वेळेवर मिळावे त्यासाठी आता RBI मध्ये या ठिकाणी खाते उघडण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता या ठिकाणी खाते उघडल्यामुळे जे इंदिरा गांधी योजनेतील लाभ घेणारे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या खात्यातही वेळेवर हे पैसे मिळणार आहे। शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार उक्त नमूद केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत कार्यरत राज्य संलग्नित योजनानिहाय SLS भारतीय रिझर्व्ह बँकेत आहरण खाते उघडण्याबाबत संबंधित एकल समन्वय यंत्रणा आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता दिव्यांग कल्याण विभागामार्फत असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या ज्या काही योजना आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या सुटणार आहे आणि जे महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक समस्याचा, म्हणजे वेळेवर पेन्शन होणे, वेळेवर योजनांचे पैसे हे दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणे, या सर्व समस्या आता या 3 GRच्या माध्यमातून जवळपास सुटणार आहे। त्यामुळे मित्रांनो, सरकारने अतिशय महत्त्वाचे असे शासन निर्णय या ठिकाणी काढलेले आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांना खूप मोठी मदत होणार आहे। अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हे शासन निर्णय हवे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे शासन निर्णय दिलेले आहे किंवा maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपण हे शासन निर्णय बघू शकता। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।